TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सकाळी लवकरच सासवड दिशेने मार्गस्थ झाला। त्यानंतर हडपसरमध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर माऊलींची पालखी सासवड रस्त्यावरून सासवड मुक्कामी निघाली असता अनेक ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलंय। दुपारी 1:30 वाजता उरुळी देवाची येथे पालखी विसाव्यासाठी आली असता ग्रामस्थांनी जंगी पालखीचं स्वागत केलं आणि माऊलीच्या रथातून ग्रामस्थांनी पालखी विसाव्यासाठी खाली घेतली। त्यानंतर उरुळी देवाची येथे पालखीला नैवेद्य रवींद्र बहिरट आणि निखिल बहिरट, मोहन बहिरट यांच्या कुटुंबांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे नैवेद्य दाखवण्यात आला। साधारण 1 तास पालखी विसाव्यासाठी थांबली असता उरुळी देवाची आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या आनंदानं माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं। त्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या आनंदानं माऊलींची पालखी रथात ठेवली आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान वडकीच्या दिशेनं झालं। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब